आमची सत्ता पहिल्यांदा गेली। भाजप आणि शिंदेंसोबत जाण्यासाठी जितेंद्र आव्हाड आणि पुढाकार घेतलेला होता। यावेळी आमदारांनी सह्या केल्या, त्या जितेंद्र आव्हाडांची सही एक नंबरला होती असा आरोप हसन मुश्रीफ यांनी केलेला आहे। आता त्यावरती जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलंय। 2019 मध्ये भाजपसोबत जाण्यासाठी मुश्रीफ यांचा टोकाचा विरोध होता। मी पत्रावरती सही केली, पण बाहेर आल्यावर जयंत पाटलांना मला हे मान्य नसल्याचं सांगितलं, असंही आव्हाड यांनी म्हटलंय। आता परवा ते म्हणाले की हे सगळेजण आता कमळावर लढणार आहेत, RSSची बैठक झाली, सगळे यालाच कळते विनाकारण ते आता इतके म्हणजे हे झालेले आहेत, एकाकी पडलेले आहेत। त्यांना त्याच्या पक्षातील कोण विचारत नाहीत आणि कोणी विचारत नसल्यामुळे ते थोडीशी भ्रमिष्ट अवस्थेत आहे। ज्यावेळा आमची सत्ता पहिल्यांदा एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळा 40 आमदार घेऊन गेले गुवाहाटीला आणि सत्ता दादाने ज्यावेळा सिद्ध झालं, त्याच वेळा त्यांनी या भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेबरोबर आपण सत्तेत जावं म्हणून या सगळ्या सह्या घ्यायला त्यांनी पुढाकार घेतलेला होता आणि त्या सगळ्या ज्या आमदारांनी आमच्या 53 आमदारांनी सह्या केल्या होत्या त्यामध्ये त्यांची सही एक नंबरला आहे। 21 मध्ये जेव्हा शिंदे साहेबांची फूट पडली तेव्हा सगळे आम्ही यांच्या केबिनमध्ये जमलो, अजितदादांच्या, आणि पवार साहेबांना पत्र लिहायचं ठरलं। मी वारंवार हे महाराष्ट्राला सांगतो। तेव्हा त्याने सांगितलं की पवार साहेबांना आपण विनंती करूया की आपण BJP बरोबर जाऊया। अजितदादा समोर होते, सगळ्यांचं पत्रक फिरलं, मी पत्रावर सही केली आणि बाहेर आल्यावरती मी जयंत पाटलांना सांगितलं की साहेब ही सही माझी मान्य नाही, मी काय हलणार नाही। आणि जयंत पाटील ही त्याच विचाराचे होते, त्यांनी ते पत्र पवार साहेबांना कधी दिलंच नाही। आजही ते पत्र जयंत पाटलांच्या खिशातच आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।